हॅलो नमस्कार, तुम्हा सर्वांना 2026 मधील येणाऱ्या महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा। आज आपण जाणून घेऊयात महाशिवरात्री या दिवशी आपण शिवलिंगाची पूजा घरी कशी करायची याबद्दल। तर चला हर हर महादेव स्मरून आपण पूजेला सुरुवात करूयात। तर सर्वात आधी आपण पूजेचं ठिकाण गंगाजलाने शुद्ध आणि पवित्र करून घेऊयात। तर यावर्षी 2026 मध्ये महाशिवरात्री हा सण 15 फेब्रुवारी रविवारी साजरा करायचा आहे। पूजेचं ठिकाण गंगाजलाने शुद्ध केल्यानंतर त्या ठिकाणी स्वस्तिक काढून हळदी कुंकू पुष्प अक्षता वाहिली, त्याच्यावर पाट ठेवला। पाटावर आपल्याला पांढऱ्या रंगाचं वस्त्र अंथरायचं आहे। महाशिवरात्री हा फाल्गुन कृष्ण चतुर्दशीला साजरा केला जाणारा भगवान शिवाचा प्रमुख सण आहे, जो शिव पार्वती विवाह, तांडव नृत्य आणि अंधारावर प्रकाशाच्या विजयाचे प्रतीक मानला जातो। वस्त्र अंथरल्यावर त्याच्यावर थोडंसं तांदूळ घालून हळदी कुंकू वाहिलं आणि मग त्याच्यावर दिवे ठेवले। या दिवशी शिवभक्त उपवास, जागरण आणि शिवलिंगावर दूध बिल्वपत्र अर्पण करून ओम नमः शिवाय जप करतात, ज्यामुळे आध्यात्मिक जागृती आणि आत्मशुद्धी होते। दिव्यांनाही आपण हळदी कुंकू फुलं आणि अक्षता व्हायचं आहेत आणि त्याच्यानंतर आपल्याला दिवे प्रज्वलित करायचं आहे, दिव्यांना नमस्कार करायचा आहे। आता आपल्याला करायचं आहे गणपती पूजन। तर त्याआधी मी इथं 2 विड्याची पानं ठेवली, त्याच्यावर थोडंसं तांदूळ घातलं, हळदी कुंकू वाहिलं। तर याच्यावर आपण गणपतींना विराजमान करायचं आहे। तर त्याआधी आपण गणपतींना स्नानाभिषेक करून घेऊयात। तर सर्वात आधी गणपतींना इथं मी शुद्ध जलाने, त्याच्यानंतर पंचामृताने आणि त्याच्यानंतर परत एकदा शुद्ध जलाने स्नानाभिषेक करून घेते। गणपतींना स्नानाभिषेक करताना आपण ओम गण गणपतये नमः या मंत्राचा उच्चार करावा किंवा अभिषेक स्नानम समर्पयामी या मंत्राचाही उच्चार तुम्ही करू शकता। तर आता मी इथं स्वच्छ वस्त्राने गणपतींना छान पुसून घेते आणि त्यांच्या स्थानावर विराजमान करून घेते। अभिषेक घातलेलं पंचामृत तुम्ही घरात सर्वांना तीर्थ प्रसाद म्हणून वाटू शकता। आता मी इथं गणपतींना अष्टगंध, हळदी कुंकू फुलं अर्पण करते। त्याच्यानंतर आपण गणपतींना गुळ खोबऱ्याचा नैवेद्य ठेवायचा आहे। महाशिवरात्री हा सण शिव उपासनेचा सर्वोच्च दिवस मानला जातो। या दिवशी भगवान शिव आणि देवी पार्वतीचा विवाह झाला। या रात्री शिवाने तांडव नृत्य केले होते असेही मानले जाते। आता आपल्याला करायचं आहे शिवलिंग पूजन। तर इथं मी छोटासा चौरंग घेतला आहे, त्याच्यावर पांढऱ्या फुलांच्या पाकळ्या पसरून एक आसन तयार करूयात। महाशिवरात्री या दिवशी शिवलिंगाला दूध दही मध तूप आणि पाण्याने अभिषेक केला जातो। भक्त दिवसभर उपवास करतात आणि रात्री शिवरात्रीचे जागरण करतात। महाशिवरात्रीला महादेवांच्या पूजेमुळे घरातील नकारात्मकता दूर होऊन सुख समृद्धी येते। तर आता मी इथं बाबांचा शुद्ध जलाने आणि पंचामृताने स्नानाभिषेक करून घेते। त्याच्यानंतर आपण बाबांचा छान श्रृंगार करायचा आहे। भोले बाबांना स्नानाभिषेक करवत असताना आपण ओम नमः शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप करावा। महाशिवरात्री उपवास भगवान शिवाच्या उपासनेचा, आत्मसंयमाचा आणि आध्यात्मिक जागृतीचा पवित्र दिवस आहे। हा उपवास फाल्गुन कृष्ण चतुर्दशीला केला जातो, ज्यामध्ये उपासक निर्जळा किंवा फलाहार व्रत करून दिवसभर ओम नमः शिवाय जप, शिवलिंगावर जलाभिषेक आणि रात्री जागरण करतात। हा उपवास पापमुक्ती, मानसिक शांती आणि शिवकृपेसाठी केला जातो। महाशिवरात्रीला काही लोक निर्जला राहतात, तर काही दूध फळे फलहारी पदार्थाचे सेवन करतात। स्नान अभिषेक नंतर स्वच्छ वस्त्राने आपण बाबांना पुसून घेऊयात। त्याच्यानंतर अष्टगंध, विभूती, गुलाल आणि भस्मानी छान बाबांचा श्रृंगार करायचा आहे। महाशिवरात्री उपवासाला तुम्ही साबुदाणा खिचडी, साबुदाणा वडा, रताळे, राजगिरा पोळी, शेंगदाणा आमटी, मखाना, फळे, दूध किंवा दह्याचे पदार्थ खाऊ शकता। दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान करून देवाची पूजा केल्यावर उपवास सोडावा। महाशिवरात्रीला रात्रीच्या 4ही प्रहरात पूजा करून शिव आराधना करणे विशेष फलदायी मानले जाते। महाशिवरात्री शिवतत्वाच्या पूजेचा सर्वात मोठा दिवस मानला जातो। महाशिवरात्रीचा मुख्य विधी आणि पूजा निश्चित काळात होते, जी शिव ध्यानासाठी सर्वोत्तम मानली जाते। महाशिवरात्रीचा दिवस शिवभक्तांसाठी सर्वश्रेष्ठ मानला जातो। या दिवशी रात्रभर जागून ओम नमः शिवाय जप केल्याने आध्यात्मिक शक्ती वाढते। पौराणिक मान्यतेनुसार महाशिवरात्रीच्या रात्री शंकराची पूजा केल्याने सर्व पापे नष्ट होऊन शिवलोकाची प्राप्ती होते। शिव आणि शक्तीचे मिलन म्हणून महाशिवरात्री रात्रीला विशेष महत्व आहे। महाशिवरात्रीला दिवसभर उपवास करून शंकराची मनोभावे पूजा करावी, मंदिरात जाऊन महादेवाला अभिषेक करावा, रात्री जागून नामस्मरण व शील लीलामृत पारायण करावे। महाशिवरात्रीच्या दिवशी तामसिक पदार्थ खाणे टाळावे। तर तुम्ही इथं पाहू शकता अशा प्रकारे मी माझ्या भोलेनाथांचा अष्टगंध, गुलाल, विभूती आणि भस्मानी सुंदर श्रृंगार केला आहे। तर हा फक्त श्रृंगारच नाही, माझ्या हृदयातील त्यांच्या प्रती असलेली प्रेम भक्ती आहे। महादेवांना विभूतीचा श्रृंगार खूप प्रिय आहे। तर चारी बाजूला अशा प्रकारे आपण विभूती लावून त्यांचा सुंदर श्रृंगार करायचा आहे। जिथं शिवलिंग असतं ना तिथं महादेवांचा पूर्ण परिवार असतो। तर या ठिकाणी असते गणपतींचं स्थान, या ठिकाणी असतं कार्तिकेयांचं स्थान आणि या ठिकाणी महादेवांची छोटी कन्या अशोक सुंदरी असते आणि या ठिकाणी 64 योगिनी, अष्टसिद्धी, नवनिधी असतात आणि शिवलिंगाच्या भोवती पार्वती आईचं हस्तकमल असतं। तर आपल्याला सर्वांचा सुंदर श्रृंगार करायचा आहे। महादेवांच्या बरोबर असलेल्या वासुकी नागदेवाचाही आपल्याला श्रृंगार करायचा आहे। तर आता मी माझ्या बाबांना त्यांच्या स्थानावर विराजमान करते। त्याच्यानंतर आपण संकल्प
संकल्प करूया। तर कोणतीही पूजा संकल्प केल्याविना अधुरी मानली जाते। तर आता आपण संकल्प करायचा आहे। संकल्प करताना सर्वात आधी थोडंसं जल उजव्या हातात घेऊन तामनात सोडायचं। त्याच्यानंतर 3 वेळा उजव्या हातात जल घेऊन त्याचं आचमन करायचं। आचमन करत असताना पहिल्यांदा ओम केशवाय नमः, दुसऱ्यांदा ओम माधवाय नमः आणि तिसऱ्यांदा ओम नारायणाय नमः या मंत्राचा उच्चार करावा आणि शेवटी परत एकदा हातावर जल घेऊन तामनात सोडायचं। आता आपल्याला उजव्या हातात थोड्याशा अक्षता, एक फूल आणि थोडंसं जल घेऊन प्रार्थना करायची आहे। हे देवादिदेव महादेव, आज महाशिवरात्रीच्या दिवशी मी तुमची पूजा अगदी भक्ती भाव श्रद्धेने करत आहे। माझी पूजा तुम्ही स्वीकार करून घ्यावी आणि तुमची कृपादृष्टी सदैव माझ्या परिवारावरती राहावी अशी प्रार्थना करून हातातील अक्षता, फूल आणि जल महादेवांच्या समोर सोडून द्यायचं, नमस्कार करायचा। तर आता मी इथं भोले बाबांना वस्त्ररूपी मौली चढवली, परत एकदा गुलाल आणि भस्म चढवलं, मोती आणि रुद्राक्षची माळ घातली। तर आता मी इथं शिवलिंगावर महादेवांची आवडती फुलं, पानं, फळं चढवून घेते। तर सर्वात आधी इथं मी बेलपत्री घेतली आहे। तर बेलपत्रीला थोडंसं अष्टगंध लावलं। बेलपत्री चढवताना बेलपत्रीचा देठ आपल्याकडे करावा आणि शिवलिंगावर बेलपत्री पालथी ठेवावी। आणि हे आहे शमीचं पान। तर शमीचं पान ही महादेवांना खूप प्रिय आहे। शमीचं फूल ही असतं। आज मला मिळालं नाही, तुम्हाला मिळालं तर तुम्ही महादेवांच्यावर शमीचं फूल जरूर चढवा। त्याच्यानंतर हे आहे धतुऱ्याचं फूल, हे आहे पिवळ्या कनेरीचं फूल आणि हे आहे रुईचं फूल, याला अपराजिता फूल म्हणतात। हे आहे पारिजातक फूल। तर ह्या शिवप्रिय फुलांचं वर्णन तुम्ही शिवमहापुराणात पाहू शकता। आता मी इथे शिवलिंगावर रुद्राक्ष माळ चढवली, मोगऱ्यांचा हार चढवला, धतुरा चढवला, गुलाबांची फुले आणि पिवळ्या कनेरीच्या फुलांनी अशा प्रकारे मी बाबांचा श्रृंगार केला। पूजेमध्ये आपण भोलेनाथांचा प्रिय डमरूही ठेवायचा आहे। फळ प्रसाद म्हणून 2 सफरचंद ठेवली, नैवेद्य दाखवण्यासाठी पाणी ठेवलं, आरतीसाठी आपल्याला घंटी लागेल, ओमची छोटीशी रांगोळी काढून त्याच्यावर थोडंसं हळदी कुंकू सोडलं, फूल अर्पण केलं। त्याच्यानंतर आता मी इथं धूप दाखवून घेते। धूप दाखवल्यानंतर आपण प्रसादाभोवती अशा प्रकारे जल सोडून नैवेद्य दाखवायचा आहे। नैवेद्य दाखवल्यावर आपल्याला आरती करायची आहे। तर चला आता मी इथं आरती करून घेते। तर सर्वात आधी आपल्याला गणपतीची आरती करायची आहे, त्याच्यानंतर महादेवांची आरती करायची आहे। तुम्ही शंकराचीही आरती बोलू शकता। आरती झाल्यानंतर आपण शिवप्रिय डमरू वाजवायचा आहे। आरती भोवतीही अशा प्रकारे पाणी सोडून आपण ही आरती घ्यावी, घरात सर्वांना आरती द्यावी। त्याच्यानंतर आपल्याला शिवलिंगावर अखंडित अक्षता चढवायच्या आहेत। अक्षता चढवल्यानंतर मनोभावी नमस्कार करून प्रार्थना करायची। हे देवादिदेव, आज महाशिवरात्रीच्या दिवशी पूजा करतेवेळी माझ्या हातून काही चूक झाली असेल तर मला क्षमा करून माझी पूजा तुम्ही स्वीकार करून घ्यावी आणि तुमचा आशीर्वाद सदैव माझ्या परिवारावरती राहावा अशी प्रार्थना करावी। पूजेनंतर मी श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा 1 माळ जप करते। तर अशा प्रकारे महाशिवरात्री च्या दिवशी मी माझ्या घरी पूजा करते। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट करा। आवडला तर लाईक करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून सपोर्ट करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत तुम्हा सर्वांना हर हर महादेव आणि महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा। हॅपी महाशिवरात्री।